रोहा या दोन महाबलाढ्य संघांमधील खेळ आपण पाहणार आहोत। सामनाधिकारी या ठिकाणी प्रवीण करम, तुषार पाटील आणि नवनाथ मोहिलकर मैदान क्रमांक 1 साठी, तर मैदान क्रमांक 2 साठी महेंद्र नाईक आहेत, रणजित तुंतुणे आहेत आणि अविनाश गोंधळे आहेत। संपूर्ण कबड्डी व नियंत्रण अर्थात अनिल राऊत आणि अर्थात या ठिकाणी आदरणीय जनार्दन पाटील सर हे देखील उपस्थित झालेले आहेत। यांचं देखील अर्थात जनार्दन पाटील सर आपलं मनापासून या ठिकाणी हार्दिक स्वागत। कबड्डी निरीक्षक म्हणून या ठिकाणी आदरणीय जनार्दन पाटील सर यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे। वनदेव क्रीडा मंडळाच्या वतीनं या ठिकाणी जनार्दन पाटील सर आपलं मनापासून हार्दिक स्वागत। एक वरी चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी पनवेल स्पोर्ट्स पनवेल वर्सेस श्री गणेश तळ आपण तयार राहा। लढाईसाठी गौरव। मैदान क्रमांक 2 वरचा सामना संपलेला आहे। त्या ठिकाणी मैदान क्रमांक 2 वर चालू सामना आपण पाहिला मरीदेवी धेरण पासून श्री गणेश वडाव या सामन्यामध्ये मरीदेवी धेरण हा संघ विजयी झाला आणि श्री गणेश वडाव हा संघ पराभूत झाला। चला श्री गणेश वडाव संघ आपलं सन्मान चिन्ह आपण घेऊन जायचं आहे। श्री गणेश वडाव आपलं सन्मान चिन्ह आपण घेऊन जायचं आहे। जे सन्मान चिन्ह पराभूत होणाऱ्या संघासाठी आराध्य जयदीप भगत यांच्याकडून देण्यात आले। चला मैदान क्रमांक 2 साठी, मैदान क्रमांक 2 साठी त्या ठिकाणी वादळ खारीकवाडा वर्सेस नूतन हनुमान ढबर लाभा टायमिंग 5 मिनिटाच्या आतमध्ये दोनही संघांना त्या ठिकाणी उपस्थित राहणं गरजेचं आहे। मैदान क्रमांक 2 वर आपण लगेचच चला। वादळ खारीकवाडा वर्सेस नूतन हनुमान ढबर। सुंदर स्पर्धा मात्र या ठिकाणी सुरू असताना आपण पाहतोय। रायगड जिल्ह्यातील अनेक नामांकित संघ मात्र या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि आपला बहुचर्चित आणि आपल्या आवडीचा खेळ म्हणजेच कबड्डी मात्र सुरू झाला आहे। आनंद देणारा खेळ आहे। ज्या खेळाची आपण वाट पाहत असतो तो खेळ मात्र या ठिकाणी आपल्याला प्रत्यक्षदर्शी पाहायला मिळतो। TBM कारावी म्हणजेच पेणमधून आलेला संघ आहे, तर धावी रोहा अर्थातच रोहा मधून आलेला संघ आहे। हे 2 तालुक्यातील 2 संघ आहेत, खेळतात मात्र अलिबाग तालुक्यामध्ये असा एक त्रिवेणी संगम या ठिकाणी आपण कबड्डी स्पर्धेच्या माध्यमातून पाहतोय। विविध क्षेत्रामध्ये विविध पदांवर विविध अधिकारांवर काम करणारे आमचे खेळाडू असतात, परंतु या खेळाच्या प्रांगणामध्ये मात्र एकोप्यानं एक दिलानं या ठिकाणी एकमेकांबरोबर खेळत असतात। सगळे आपले पोस्ट असतील किंवा आपल्या सगळ्या जबाबदाऱ्या असतील, सगळ्या कामाचा ताण बाजूला ठेवून या ठिकाणी एकोप्यानं खेळणारी ही कबड्डी स्पर्धा आहे। मग विविध गावांमधून असणारे खेळाडू ह्या कबड्डीच्या माध्यमातून एकत्र येतात आणि ओळखी मात्र वाढत असतात, परस्परांशी संबंध मात्र वाढत असतात। मैदान क्रमांक 2 वर चला। वादळ खारीकवाडा नूतन हनुमान ढबर पंच टायमिंग लावा। मैदान क्रमांक 2 वर 5 मिनिटं द्या। 5 मिनिटांमध्ये दोनही संघ अनुपस्थित असतील, दोनही संघ बाद करा। मैदान क्रमांक 2 मंडळानं तसे आदेश दिले, लक्षात घ्या। मैदान क्रमांक 2 साठी वादळ खारीकवाडा नूतन हनुमान ढबर आणि 2 वरील चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी जय हनुमान कोडामोली वर्सेस पांडवादेवी रायवाडी मैदान क्रमांक 2 वर होईल चालू सामना संपल्यानंतर। धन्यवाद। ढबर संघ येतोय का? ओके, धन्यवाद। नूतन हनुमान ढबर वादळ खारीकवाडा आपण का थांबलात? आपण देखील चला वादळ खारीकवाडा। तर मैदान क्रमांक 1 वर यापुढे होणार सामना पनवेल स्पोर्ट्स पनवेल वर्सेस श्री गणेश तळ। पनवेल स्पोर्ट्स पनवेल वर्सेस श्री गणेश तळ हा मैदान क्रमांक 1 वर सामना खेळला जाईल।
शिवरायाच्या गजरामध्ये खरं तर दरवर्षी आपण हा कबड्डीचा सोहळा देखील पाहत असतो. चला, मैदान क्रमांक 2 वर दोनही संघ हजर झालेत का? धन्यवाद. दोनही संघ हजर आहेत. गुणलेखक चला आणि पंच आहेत ना? गुणलेखक चला प्लीज. पंच एक गुणलेखक चला ना. आपलं परमनंट तिथं बसवूनच ठेवा गुणलेखक. यश आजा. मोबाईल काढ रे. हो हो, सुंदर चांगल्या पकडीचं प्रदर्शन आपण त्या ठिकाणी पाहिलं. लक्षात घ्या, 2 ओव्हरी सामना संपल्याचा त्या ठिकाणी जय हनुमान कोडांबोली वर्सेस पांडवादेवी रायवाडी आणि 1 ओव्हरी सामना संपल्यानंतर पनवेल स्पोर्ट्स पनवेल वर्सेस श्री गणेश शिंदवड. कार्तिकी एकादशी निमित्त दरवर्षी या ठिकाणी कबड्डी स्पर्धा सुरू असते. एका बाजूला भाविकांची गर्दी असते, एका बाजूला कबड्डी चाहत्यांची या ठिकाणी गर्दी असते. विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला. अर्थातच अशा विविध पांडुरंगाच्या गजरामध्ये दरवर्षी आपण भेटत असतो. दारी थोडंसं हिरवीगार भरला संतांचा बाजार. आणि अशाच एकादशीच्या निमित्तानं, आज देखील एकादशी आहे, या एकादशीच्या निमित्तानं पुन्हा एकदा आपण या ठिकाणी ह्या कबड्डीच्या प्रांगणावर भेटलेलो आहोत. कबड्डी ही देखील एक आपली रायगडची पंढरी आहे आणि आपण सगळे कबड्डीचे वारकरी आहोत आणि नक्कीच याच्यामध्ये आपण सहभागी झालेला आहोत. उत्कंठा खरं तर वाढणारा खेळ मैदान क्रमांक 1 वर या ठिकाणी सुरू आहे. 2चा सामना सुरू करा सर. निघले मैदान क्रमांक 1 असेल, 2 असेल. सुंदर व्यवस्थापन आपण नेहमी पाहतो. ज्या वेळेला दिवसा कबड्डी या ठिकाणी आजपर्यंत व्हायची त्यावेळेला छताची व्यवस्था असायची. आता मात्र तशी आवश्यकता नाही आहे, कारण आता आपण संध्याकाळच्या सत्रामध्ये या ठिकाणी खेळ सुरू केला आहे. परंतु रसिक प्रेक्षकांना बऱ्याच वेळेला बघण्याची गर्दी असल्याकारणानं तेवढं पाहता येत नाही संदेश. आता मात्र संदेश चढाईसाठी येतोय. TVM कारावी वर्सेस धावीर रोहा. दोनही तालुक्यातील दोनही नामांकित संघ. लक्षात घ्या, यावर्षी आपण संध्याकाळच्या सत्रामध्ये खेळतोय, परंतु पुढच्या वर्षी आपल्या सकाळच्या सत्रामध्येच खेळायचं आहे, हे मात्र निश्चित. एक दांडगा संघ आहे, एक मजबूत संघ आहे. आणि तिकडे मैदान क्रमांक 2 वर जरी आपण पाहिलं, तिकडे सुद्धा वादळ खारीकवाडा भविष्यात सांभाळणारं, रायगडचे भविष्य सांभाळणारं हे आमचे सर्व कबड्डीपटू आहेत. आणि निश्चित आज या ठिकाणी हा खेळ आपण ह्या मैदानावर खेळतोय. आमचे पंच देखील डोळ्यात तेल घालून या कबड्डीचा आनंद घेतात. सुंदर एक चांगल्या पकडीचं आपण प्रदर्शन पाहिलं. हे डेअरिंगमध्ये ही पकड अतिशय कठीण पकड होती की समोर खेळाडू असताना देखील त्याला वन मॅन शो अडवण्याचा प्रयत्न आणि त्याला इतरांना केलेला सपोर्ट, मित्रांनो यालाच म्हणतात आधार. आणि हा आधार देण्याचं काम प्रत्येक खेळाडू आपला करत असतो. साई चढाईसाठी या ठिकाणी आपण पाहतोय अनिरुद्ध भोसले या ठिकाणी चढाईसाठी आपण पाहिला. आत्ताच सागरी कबड्डीमध्ये देखील आपण अनिरुद्धला त्या ठिकाणी पाहिलं होतं. जालिबाग बीचवर कबड्डी स्पर्धा भरवली होती, त्याच्यामध्ये उत्तम परफॉर्मन्स त्या ठिकाणी अनिरुद्धने केला होता. हॅलो, बोल बोल. सुंदर अशा प्रकाश योजनेमध्ये
या ठिकाणी कबड्डी स्पर्धा संपन्न होते आणि रसिक प्रेक्षकांना खचखचून भरलेलं हे मैदान बहुसंख्येनं या ठिकाणी गर्दी केलेला आमचा मायबाप रसिक प्रेक्षक वर्ग नेहमीच हे मैदान एक आदर्शवत मैदान आहे आणि इथूनच झालेली सुरुवात मात्र निर्विवादपणे एक संपूर्ण वर्षभर म्हणजे कबड्डी सीझनमध्ये सुरू असते. पुन्हा एकदा TBM तारावी संघाकडनं आलेला हा 3 नंबरचा खेळाडू बोनस गुण मात्र आपल्यासाठी घेतोय. पुन्हा एकदा अनिरुद्ध भोसले थर्ड रेटमध्ये नक्कीच हा चढाई आपल्या संघासाठी करेल. कधी गुण इकडे तर कधी गुण तिकडे अशा पद्धतीनं ही गुणांची मालिका मात्र सातत्यानं सुरू असते. एक उंच आहे, उंचपुरा खेळाडू आहे, नेहमीच आपल्या उंचीचा पुरेपूर फायदा घेणारा हा खेळाडू आहे. पाहायचं आता मात्र यश मिळतंय का, कारण ज्या वेळेला ही आव्हानात्मक चढाई आहे आणि ह्या चढाईमध्ये कदाचित मिळाला तर मिळाला, नाही तर मग सापडला. आता नाही, आता तर नाही, कारण दमल्यानंतर स्टॅमिना जवळपास त्या ठिकाणी संपल्यानंतर मग केलेला प्रयत्न हा आपल्या नक्कीच कुठेतरी धोक्याची घंटा दाखवत असतो आणि अनिरुद्ध मात्र त्या ठिकाणी बाद झाला. सगळ्यांचीच ही आपली पहिलीच कबड्डी स्पर्धा असेल जी खऱ्या अर्थानं मुख्य कबड्डीला सुरुवात होते. त्यामध्ये मग आमचे खेळाडू असतील, पंच असतील, आमचा रसिक प्रेक्षक वर्ग असेल, आमचं आयोजक मंडळ असेल आणि अर्थात व्यासपीठावरील सर्वच पुन्हा एकदा संदेश एक नामांकित कबड्डीपटू आहे. रायगड जिल्ह्यातील अनेक स्पर्धा खेळलेला खेळाडू आहे. रायगड जिल्ह्याच्या कबड्डीमध्ये सुद्धा ज्यानं आपलं स्थान निर्माण केलं आहे असा खेळाडू आहे. असे अनेक हिरे, अनेक स्टार खेळाडू ह्या मैदानावर आपल्याला पाहायला मिळतील. हे आपल्या गतीमधून प्रगती दाखवतील. कधीही भांडण तंटा नसणारं हे गाव आहे जिथे पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या विचारांची देखील अनेक माणसं आहेत जी स्वाध्याय परिवाराच्या माध्यमातून एकत्रित येत असतात किंवा नाना धर्माधिकारी यांच्या बैठकीतील देखील अनेक या ठिकाणी माणसे आहेत जी त्या विचारांनी एकत्र येत असतात. असे अनेक सत्संगामध्ये जिथे नरेंद्र महाराजांचे देखील बैठकीत बसणारे अनेक माणसं आहेत. म्हणजे एक आध्यात्मिक वारसा लाभलेलं हे पाल्हे गाव आहे आणि या पाल्हे गावामध्ये होणारी ही कबड्डी स्पर्धा आहे. निश्चितपणे चढाईसाठी पुन्हा एकदा गौरव आपण पाहतोय. पुढील दोन्ही संघ आपण लक्षात घ्या. मैदान क्रमांक 1 साठी पनवेल स्पोर्ट्स पनवेल वर्सेस श्रीगणेश तळ, तर मैदान क्रमांक 2 साठी जय हनुमान कोडांबोली वर्सेस पांडवादेवी रायवाडी. या चारही संघांना आपण तयार राहा. या ठिकाणी करण पाटील आपल्यासाठी बक्षीस आलेलं आहे. श्राव्या भगत यांकडून आपल्या खेळावर खुश होऊन श्राव्या भगत यांकडून करण पाटील आपल्यासाठी 100 रुपयांचं बक्षीस आलेलं आहे. सामना संपल्यानंतर करण पाटील आपलं 100 रुपयांचं बक्षीस आपण घेऊन जायचं आहे जे श्राव्या भगत यांकडून आलेलं आहे. सुंदर पुन्हा एकदा TBM संघाकडनं एक चांगला खेळ. 1 गुण आपल्या संघासाठी मिळवतोय. अतिशय अटीतटीची लढत मी आताच म्हटलं होतं.
की ह्या दोन संघांमध्ये जोरात टक्कर होणार आणि मग अंतिम निकाल कशा पद्धतीनं आपल्या हातामध्ये येणार हे देखील पाहण्यासारखं असेल. नामांकित खेळाडूंचा भरणा असलेले हे दोनही संघ एकमेकांसमोर उभे टाकलेत, एकमेकांसमोर लढत असताना पाहतोय. एक पराक्रमी योद्ध्याच्या माध्यमातून या ठिकाणी एकमेकांसमोर या ठिकाणी आक्रमकपणे वार करत असताना पाहतोय, वार झेलत असताना पाहतोय. असे हे दोनही संघ एकमेकांसमोर उभे राहिले. पाहायचं विजयश्री कोणाच्या बाजूने झोपणार. एक वर चालू सामना संपल्यानंतर पनवेल स्पोर्ट्स पनवेल वर्सेस श्रीगणेश तळ, तर 2 वर सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी जय हनुमान कोडापोली वर्सेस पाणपती रायवाडी. तिकडे आपण पाहतोय खारीकपाडा संघाकडे 5 गुण आहेत आणि ढवर संघाकडे 4 गुण आहेत. ढवर आमच्याच विभागातील अर्थात बाजूचा संघ आहे नूतन हनुमान ढवर. पुन्हा एकदा कारण आपल्यासाठी भोंगा वाजलाय. मटेचा थर्ड रेड या ठिकाणी निश्चितपणे सांगितली जाते, थर्ड रेड डिक्लेअर केली जाते. आता मात्र गुण मिळवणं अनिवार्य आहे, तो तर मिळवावाच लागणार आहे आणि जर आपण मिळवला नाही तर आपण मात्र बाद होणार आहात. अर्थात इथे साखळीमध्ये अडकला गेला, अडवला गेला, 4 मिनिटाची तर गेला आणि खेळाडू मात्र त्या ठिकाणी अर्थात बाद झाला. पुन्हा एकदा करण चढाईचा झंझावात करंटच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला सातत्यानं पाहायला मिळतोय. आतापर्यंत 300 रुपयांचं पर्यंत बक्षीस करंट या खेळाडूला मात्र मिळालं. मध्यम उंची लावलेला करंट मात्र आता जाळ्यामध्ये सापडतो आणि सुपर टाकत देखील त्या ठिकाणी सक्सेस होतोय. 3 मध्ये पकड म्हणजे अधिकचा 1 गुण रोहा संघाला मिळतोय. आता मात्र भोसले सामना संपायला शेवटची 5 मिनिटे. गुणफलक आपल्या समोर. अनिरुद्ध भोसले एक गुणांची नाममात्र 1 गुणांची आघाडी. आतापर्यंत आपण टीपीएम कारावी या संघाकडे पाहतोय. इकडे 10 आणि इकडे 11. 1 गुण म्हणजे नाममात्र आघाडी आहे, नाममात्र पिछाडी आहे. हे केव्हा भरून निघेल आणि केव्हा वाढेल हे मात्र सांगता येत नाहीये. हे आपल्या खेळावर अवलंबून आहे. आपल्याला आपली आघाडी आणि पिछाडी यांचा विचार करता त्या ठिकाणी आपला खेळ या मैदानावर व्यक्त करायचा, सादर करायचा, प्रेझेंट करायचा आहे आणि रसिक प्रेक्षकांना मात्र या खेळाचा आनंद घ्यायचा आहे. पुन्हा एकदा अनिरुद्ध भोसले चढाईसाठी येतोय. 1 गुणांची पिछाडीवर असणारा आपला हा सामना संपायला शेवटची 4 मिनिटे शिल्लक आहे. रोमहर्षक खेळाच्या माध्यमातून आणि विविध नामकरणांच्या माध्यमातून, विविध नामांच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्या खेळाडूंचं आत्मबळ वाढवण्याचं कार्य आपल्या खेळाडूंकडून होत असतं, आपल्या हितचिंतकांच्या माध्यमातून होत असतं. आता मात्र येणार की थांबणार आणि आता मात्र यश आणि अपयश या दोनही गोष्टी महत्वाच्या होतात. आता मात्र अपयश पदरात पडलं ते म्हणजे टीबीएम कारावी संघाच्या खेळाडू. हे एक जुने गुणलेखक म्हणून प्रसिद्ध असणारे बाबू वाडकर आज या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि सांगायला आवडेल की दुसऱ्या फेरीपासून जो संघ पराभूत होणार, या पराभूत होणाऱ्या संघामध्ये उत्कृष्ट खेळ करणाऱ्या खेळाडूसाठी सन्मान चिन्ह या ठिकाणी बाबू वाडकर यांच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. अर्थात ते स्पॉन्सर आहेत. अशा बाबू वाडकर यांचं या ठिकाणी मनापासून आम्ही हार्दिक स्वागत करतोय. कारण गतवर्षी देखील आपण अशाच पद्धतीनं या ठिकाणी बक्षीस या मंडळासाठी वाडकर सर आपण दिलं होतं आणि यावर्षी आपण दिलं, त्याबद्दल बाबू वाडकर आपलं मनापासून या ठिकाणी हार्दिक आभार.
लक्षात घ्या, मैदान क्रमांक 1 वर पनवेल स्पोर्ट्स पनवेल वर्सेस त्रिगणी स्थळ, तर मैदान क्रमांक 2 साठी जय हनुमान कोडांबोली वर्सेस पांडवादेवी रायवाडी. पुन्हा एकदा करंट. लक्षात घ्या, मैदान क्रमांक 1 वरील सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी पनवेल स्पोर्ट्स पनवेल वर्सेस त्रिगणी स्थळ, तर 2 वरील सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी जय हनुमान कोडांबोली वर्सेस पांडवादेवी रायवाडी हा सामना होईल. आता मात्र थर्ड रे करंटच्या माध्यमातून आपल्या संघाचा एक तारणहार, आपल्या संघाचा एक उत्तम आणि उत्कृष्ट चढाई शक्ती आहे, जी ताकद आहे किंवा त्याच्यामध्ये आपल्याला प्रबळ आत्मविश्वास आहे, हाच त्यांना खऱ्या अर्थानं पुढे घेऊन जाण्यासाठी मदत करतोय. हो, आता मात्र एक संघाकडून आपण पाहिलं आणि पंचांचा निर्णय हा या ठिकाणी अंतिम अरे आता तुम्हाला निर्णय दिला तुम्ही मांडत आता तो वाचला. संदेश मात्र या ठिकाणी कशा पद्धतीनं आपल्या संघावर नियंत्रण ठेवेल, तर एक उत्तम नियंत्रक म्हणून नक्कीच आपल्या संघाचा तो एक खेळाडू आहे. कधी कुठे कशा पद्धतीनं हे सगळं तंतोतंत नियोजन आपल्या कर्णधाराकडे असतं, आपल्या खेळाडूंकडे असतं आणि त्याचं नियंत्रण करण्यासाठी कर्णधार महत्वाचा असतो. मग हे कर्णधाराकडे सगळे गुण असणं अपेक्षित आहे की कोणत्या वेळेला कोणत्या खेळाडूला पाठवायचा